रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय आहे की जरांगे पाटलांच्या लढाईमुळं गरीब मराठा समाजाला ज्यांच्या पूर्वी नोंदी होत्या त्यांना पूर्वी दाखले मिळाले नव्हते त्यांना ते मिळाले. परंतु एका बाजूला कायद्याच्या चौकटीत बसणारं जर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल आणि सरकार जर चर्चा करायला तयार असेल तर मी आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना विनंती करेन की आपण सरकारबरोबर चर्चा करा, विधितज्ञ लोक आपल्याबरोबर घ्या. कारण या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना आहे. या देशामध्ये न्यायालय आहेत आणि हा देश कायद्यानं चालतो. मी म्हणाल त्या पद्धतीनंच झालं पाहिजे अशी जर भूमिका घेतली तर यामध्ये मला वाटतं की मराठा समाजाचं मोठं भविष्य काळामध्ये न भरून येणारं एवढं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आज एका बाजूला EWS हे जे आरक्षण आहे हे आरक्षण मराठा समाजालाही लागू आहे. परंतु आता मराठा आरक्षण स्वतंत्र दिल्यामुळं EWSचं आरक्षण मराठा समाजातल्या मुलांना घेता येत नाही. त्यामुळं सुद्धा अनेक मुलांच्या ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. याचाही कुठंतरी साकल्यानं मला वाटतं आधार झाला पाहिजे. कारण जरांग्यांची गर्दी मी पहिल्यापासून सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये आग लावायचा उद्योग हा शरद पवार आणि त्यांची सगळी कंपू महाविकास आघाडी हे करत आहेत आणि हे मराठा समाजाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. जर मराठा समाजाला OBC मध्ये 100% समावेश करायबद्दल भूमिका ही शरद पवारांनी 50 वर्षामध्ये का घेतली नाही? ज्यावेळी आरक्षण 16% शिल्लक होतं 92-93ला त्यावेळी ते आरक्षण मराठा समाजाला का दिलं नाही? म्हणजे निश्चितपणानं की मराठवाड्यामध्ये जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती लाटेवरती जे खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले ते तर का पत्र लिहून देत नाहीत जरांगे साहेबांना की आमचा OBC मध्ये मराठा समाजाला समावेश करायला पाठिंबा आहे? म्हणजे निश्चितपणानं मराठा समाजाची ही दिशाभूल होत आहे आणि या आंदोलनाला ही वेगवेगळे अंगल आहेत. वेगवेगळे लोक त्या पद्धतीनं खतपाणी घालत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवत आहेत. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुमच्या लक्षात येईल संपूर्ण आरक्षणमय हा महाराष्ट्र झालेला आहे. प्रत्येक जण उठत आहे आणि आपल्या जातीचा झेंडा खांद्यावरती घेत आहे. त्यांना ना गावातल्या युवकाचं पडलेलं आहे, ना शिक्षणाचं पडलेलं आहे, ना नोकरीचं पडलेलं आहे, ना उद्योगधंद्याचं पडलेलं आहे, ना शेतमालाच्या भावाचं पडलेलं आहे. हे सगळे मुद्दे याची राख रांगोळी झाली आणि जे काही 2.5 वर्षामध्ये उभा राहिलं त्यातून गावगाड्यातल्या तरुणाच्या हाताला किती लागलं, कितीला रोजगार मिळाला हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. आणि वेळोवेळी मी माझी भूमिका याच्यावरती ठामपणानं मांडलेली आहे आणि आम्ही मांडत राहू. कारण महाराष्ट्र हा अराजकतेकडं आम्हाला न्यायचा नाही. कारण पवारांना सत्तेचं व्यसन लागलेलं आहे आणि त्यांना जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसे शरद पवार हे सत्तेशिवाय जगू शकत नाही. कारण त्यांना महाराष्ट्रातली जनता ही गुलाम आहे आणि मीच या महाराष्ट्राचा अधिक काय त्याला म्हणू की शक्तिमान आहे किंवा या महाराष्ट्राचा अधिकता असा मी राजा आहे अशी मानसिकता पवारांची निश्चितपणाने यातून दिसून येत आहे. आणि या प्रवृत्तीला महाराष्ट्रातली जनता निश्चितपणाने विधानसभेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कडाडून विरोध करेल. मैदानावरती एक दुसरा शिवाजी पार्क, तिसरा पंकजा मुंडेताई आणि चौथा जरांगे पाटील. तुम्हाला असं वाटतंय का तिसरी आघाडी निर्माण होईल यातून? एक आहे की दसऱ्याचं सोनं लोटायचा हा पारंपरिक गावगाड्यातला एक तो रीतरिवाज आहे
किंवा एक उत्सव आहे. सोन्याच्या आपट्याची पानं एकमेकाला देऊन आम्ही एकमेकातला दृढ विश्वास त्या ठिकाणी किंवा नातेसंबंध आम्ही निर्माण करत असतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये या दसऱ्याचा सणाला एक उत्सव म्हणून तो साजरा होतो, चांगली गोष्ट आहे. परंतु काही लोक ते त्या उत्सवाचं रूपांतर आपल्या स्वतःच्या उत्सवामध्ये करायला लागलेले आहेत. हेही आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे. राज्यामध्ये अनेक मोठे मोठे मेळावे या निमित्तानं झाले, परंतु मला एक समजत नाही की या मेळाव्यांच्या मधून राज्यातल्या जनतेसाठी काय संदेश होता, राज्याच्या जनतेच्या भल्याचं काय त्या ठिकाणी चिंतलं गेलं, हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. बाळासाहेब ठाकरे हे सोनं लोटायला शिवाजी पार्कवरती यायचे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिशा देत होते, महाराष्ट्रातल्या जनतेच्या व्यथा वेशीला टांगत होते. परंतु मी उद्धव साहेबांचं भाषण ऐकलं आणि त्या भाषणातली सगळी पठडी बघितली की आम्ही ज्या मित्रांच्या बरोबर होतो त्यांनी आमचा विश्वासघात केला, याला मित्रत्व म्हणायचं का. संघाला तिने विचारलं की बदलत्या भाजपला तुम्ही काय प्रश्न विचारणार आहे का. मी उद्धव साहेबांना एक विचारतो की कोण बदललं आणि कोण बदललं नाही, याच्यापेक्षा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर तुम्ही कसं कसं बदलत गेला याचं स्वतः थोडंसं आत्मचिंतन केलं तर मला वाटतंय फार बरीचशीच उत्तरं आपल्या स्वतःला मिळतील. महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्हीही उद्धव साहेबांच्या बरोबर होतो, भाजप बरोबर होतो. तुमच्यासाठी आम्ही मतं मागितली, जनतेनं तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही बारामतीच्या कुबड्या काखामध्ये अडकून कोण पळून गेला हा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. ज्या काँग्रेसनं राष्ट्रवादीनं हा महाराष्ट्र लुटला, ज्या पवार घराण्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह संस्था आणि मालमत्ता ह्या स्वतःच्या घशात घालून घेतल्या, त्या पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला. खऱ्या अर्थानं हा जनतेचा मोठा अपमान होता. तुम्हाला जर पवारांच्या बरोबर जायचं होतं तर तुम्ही सगळ्या आमदारांचे राजीनामे घेतले पाहिजे होते आणि पवारांच्या बरोबर स्वतंत्रपणानं त्यावेळी निवडणूक लढवली पाहिजे होती. म्हणजे विश्वासघाताचा इतिहास हा खऱ्या अर्थानं उद्धव साहेब तुम्ही लिहिला. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाला, काय तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी त्या काळात केलं. शेतकऱ्यांचा भाजीपाला सडत होता, दूध घरात होतं, शेतकरी कर्जबाजारी त्या काळामध्ये झाला. अशी कोणती योजना शेतकऱ्यांच्यासाठी त्या काळामध्ये आणली, गावगाड्यासाठी तुम्ही आणली, हे तुम्ही सांगू शकता का. आणि आज तुम्ही दसरा मेळाव्यातून सांगता की हे राज्य घालवायचं आहे, हे सरकार घालवायचं आहे. आणि मग कुणाचं सरकार आणायचंय, लुटारूंचं सरकार आणायचंय, बारामतीकरांचं सरकार आणायचंय. ज्या पवारांनी राज्यातले साखर कारखाने मोडून खाल्ले, ज्या पवारांनी सूतगिऱ्या मोडून खाल्ल्या, दूधसंघ मोडून खाल्ले, त्या पवारांना परत आणायचं. ज्या पवारांनी शेतमालाचा भाव कधी वाढू दिला नाही, शेतकऱ्याच्या खात्यावर रुपया कधी दिला नाही, त्यांचं सरकार तुम्हाला आणायचं. निश्चितपणानं राज्यातला शेतकरी हे चालू देणार नाही, कारण आता शेतकऱ्याला समजायला लागले आपलं कोण आणि परक कोण. म्हणून मला वाटतं की उद्धव साहेबांच्या दसरा मेळाव्यातल्या ह्या निव्वळ वल्गना होत्या. तुम्हाला राज्य मिळायसाठी गावगाड्यातला शेतकरी काम करत नाही. रोल महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न जटिल आहेत. या प्रश्नावरती विरोधकांना बोलता येत नाही, त्यांची दातखिळी बसलेली आहे. संजय राऊत हा टायमिंगवर ओरडणारा एक भोंगा आहे आणि ते ओरडायला लागला की लोक कामाला लागतात. मला वाटतं की त्यांच्या सरकारच्या काळामध्ये गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि अनिल देशमुखांनी का राजीनामा दिला. आणि त्यावेळी जे काही प्रकरण बाहेर आलं वाझ्यांचं, त्यावेळी म्हणले की वाजे हा काय देशद्रोही आहे का, हा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे. आणि मग
ते सगळं प्रकरण या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यावेळी खऱ्या अर्थानं एका देशभक्ताला वाचवण्याचं काम संजय राऊत आणि त्यांची सेना करत होती का, याचं उत्तर पहिल्यांदा संजय राऊत यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे. एका बाजूला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वचक गुन्हेगारांच्या वरती किती आहे हे आपण काही प्रकरणावरून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तुम्ही डबल डुलकीसारखं ज्यावेळी कडक पाऊल उचललं जातं त्यावेळी ते का उचललं गेलं अशा सुद्धा आरोळ्या ठोकत्या. आणि म्हणून निश्चितपणानं याही प्रकरणाच्या मुळाशी निश्चितपणानं आमचं पोलीस खातं जाईल. मुंबईचे पोलीस हे खऱ्या अर्थानं जगामध्ये नंबर 1चे मानले जातात. एखाद्या नेत्याचा अशा पद्धतीनं हत्या होणं हे निश्चितपणानं दुःखदायक घटना आहे. परंतु नेता असो किंवा सर्वसामान्य जनता असो, प्रत्येकाचा जीव हा लाख मोलाचाच असतो आणि त्याचं रक्षण निश्चितपणानं राज्य सरकार करेल.